कुळीचे हे कुळदेवी, कुळीचे हे कुळदेवी, केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण गेलो, उगविले संकटी, अनिले हे रूपाबळे, अनिले हे रूपाबळे, करोनी खळे हरिदासी, बरवे झालो शरण गेलो, उगविले संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो, उगविले संकटी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकनन्दं, परब्रह्मलिंगं वजय पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दोसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, पादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, पादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करहो प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुगा. कळावज्ञ जीवो दहार्तावतारम, कलंकंक तेजोदिकामो दिवक्रम, खळाणीशवादापनोदाहर दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं, जयांची केल्या स्मरण. होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचंसी गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा. हो तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. हो तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. हो तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, लागलो तुमच्या निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, या उपरी न करावा अवेर. ज्यांच्या गावे केला वास, ज्यांच्या गावे केला वास, त्यासी नसावी उदास. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्णगिरधी. सोनो बंदता मुनिजनतया, मामा से बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा, निसंगतो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, मोती खरा शोभतो, ऐसा संतवरा शुभकरा, दांडेकरा वंदितो. संपत्ती ज्ञानम त्रिविधाय भक्ती, विलोकितो यान समाधिराजन. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसार गुरुतं. विठाला संतांनी, बरवे झालो शरण गेलो, उगविले संकटी, अनिल हे रूपाबळे, करोणी खळे हरिदासी, बरवे झालो शरण गेलो, उगविले संकटी. तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो, उगविले संकटी. प्रस्तुत प्राप्तस्थले प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचवेद निर्माते, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची परिपूर्ण आहुती देणारे जगवंद जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे आद्यगुरु ज्ञानेश्वरी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अखिल कोटपंडित पांडुरंग परमात्म्याच्या आपल्या कुलदेवतेचा वर्णन करणारा सेवेसाठी निवडलेला अभंग विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा प्रतिपाद्य सरनामार्थ जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा जगताना माय बापाला सांगतात आपल्या वारकरी संप्रदायाची कुलदेवता जी कोणी आहे ती आम्हाला साधू संतांनी दाखवून दिलेली आहे. अभंगाचे प्रथम चरण, बरा झालो आम्ही अशा साधू संतांना शरण गेलो, त्यामुळे आमच्या पाठीमागे असलेली सर्व संकटे नाहीसी झाली, दूर झाली. अभंगाचं द्वितीय चरण, तुकोबाराय स्वतः सांगतात की त्या हरिदासाने एकनिष्ठ निग्रह होऊन एका भक्तीने निर्गुण निराकार असलेला अखिल कोटपंडित पांडुरंग परमात्म्याला सगुण साकारास आणलं. अभंगाचं तृतीय चरण, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुम्हा जगताना मायबापांना सांगतात आम्ही त्या संतांना शरण गेल्यामुळे, त्या संतांमध्ये आम्ही एकदा समागम झाल्यामुळे आम्ही आनंदाने प्रेमाने नाचू लागलो. हा झाला अभंगाचा धावता सरळशा भावार्थ विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिह देणं गरजेचं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र 21 गणपती या ठिकाणी हा असलेला नाम उत्सव सोहळ्यातील आजचा दिवस आणि जे कोणी मला या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा दिली श्री क्षेत्र 21 गणपती या दृष्टी करून आणि आमच्या हरिओम सतन वारकरी संप्रदाय मंडळ पाले सुधाकर हे सर्व नवतरुण मंडळ यांच्याकडून हरिभक्तपरायण सतीश महाराज खाडे असतील, हरिभक्तपरायण रोशन महाराज दंत आहेत, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जगताप, तसेच आमच्या संप्रदायाचे मार्गदर्शक असणारे हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज दंत आहेत. त्याचबरोबर आमच्या समोर आमच्या संप्रदायावरती नितांत प्रेम असणारे आमचे हरिभक्तपरायण गोळेबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. नितांत प्रेम करून श्रद्धेने एकनिष्ठेने संप्रदायाशी निगडीत चालणारे असणारे आमचे हरिभक्तपरायण परवळकर बाबा आहेत. त्या ठिकाणी आमचे आप्पा आहेत. सर्व संप्रदायातील नवतरुण मंडळ, त्याचबरोबर उत्कृष्ट नव कीर्तनकार गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रशांत महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. रोशन महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. तसेच राजू महाराज दळवे त्यांना धन्यवाद. आणि उत्कृष्ट नवतरुण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नामवंत गाजले मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण नरेश महाराज सुतार यांना धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला चालू करतो. वेढाळा आणि सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. कुलीच ही कुलदेवी केले ठावे संतांनी, बरवे झालो शरण गेलो उगविली संकटी. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबारायांच्या गाथ्यातील आहे, सर्वांच्या पाठातील असलं पाहिजे. वारकरीची खऱ्या अर्थाने कुलदेवता कोणती आहे, ही कुलदेवता जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा जगताला या अभंगामध्ये सांगत आहेत. विठ्ठला ही नेमकी कुलदेवता कोणती आहे आणि तुम्हा जगताला कुणी सांगितली तर तुकोबाराय सांगतात की ही खरी कुलदेवता तुम्हा जगताला साधू संतांनी सांगितली. पण नेमकी कोणती कुलदेवता आहे, जी कुलदेवता तुकोबारायांनी या अभंगामध्ये मांडलेली आहे, त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी त्या कुलदेवतेचं नाव घेतलेलं नाही, नाव सांगितलेलं नाही. तरी देखील तुकोबाराय या अभंगामध्ये त्या कुलदेवतेचं वर्णन करतायत. का वर्णन करतायत तर आपल्या पूर्ण वारकरी संप्रदायाची कुलदेवता ही साधू संतांनी दाखवले. तुकोबाराय बोलतात ती आम्हाला ठाव पडली, आम्हाला माहिती झाली. कोणाकडनं माहिती झाली असेल तर संतांकडून. विठाला काही तुकोबारायांचे असे अभंग आहेत की तुकोबारायाने काही अभंग लिहिलेत, त्या अभंगामध्ये त्या देवतेचं नावही घेतले नाहीत. आणि काही तुकोबारायाने असे अभंग लिहिलेत की त्या अभंगामध्ये डायरेक्ट देवाचं नाव घेऊन त्याचं वर्णन केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायाची कुलदेवता मांडली, पण जी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची कुलदेवता मांडली पण नेमकी कोणती कुलदेवता आहे तर तुकोबाराय या अभंगामध्ये त्या देवतेचं नाम घेत नाहीत. का नाम घेत नाहीत, नाम घेण्याचं कारण का नाही आहे, कारण की सांगायचा विचार केला तर तुकोबारायांना असं वाटतंय की जी कुलदेवता आपली वारकरी संप्रदायाची आहे ती आपल्या सर्वांपेक्षा कशी आहे,
श्रेष्ठ आहे. एखादा व्यक्ती श्रेष्ठ असेल, मोठा असेल, उत्तम असेल तर आपण त्या व्यक्तीचं कधी नाव घेत नाही. आणि न नाव घेता आपण त्यांना अवो जावो म्हणून त्यांना आपण आदराअक्ती काय करत असतो, देत असतो. म्हणून तुकोबर या कुळदेवतेचं नाव घेत नाहीत, पण त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण करता येईल. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदायाची कुळदेवता म्हटली का त्या ठिकाणी कोणती कुळदेवता आहेत हे तुकोबारा सांगत नाहीत. पण वारकरी संप्रदाय म्हटला की या संप्रदायामध्ये प्रथमतः 5 तत्वे पडले जातात. 5 तत्व म्हणजे कोणते? जसं शरीर उत्पन्न व्हायचं असेल, शरीर तयार व्हायचं असेल तर हा पूर्ण शरीर पंचतत्वांनी तयार झालेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूताने हा शरीर तयार झालेला आहे. तसा वारकरी संप्रदायामध्ये 5 तत्वांची गरज आहे तर वारकरी संप्रदाय पूर्ण आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हा वारकरी संप्रदायामध्ये कोणते 5 तत्व मानले गेले तर पहिलं तत्व सांगितला तो म्हणजे देव, दुसरं तत्व सांगितलं ते म्हणजे संत, तिसरं तत्व सांगितलं ते म्हणजे ग्रंथ, चौथं तत्व सांगितलं ते म्हणजे तीर्थक्षेत्र आणि 5वं तत्व सांगितलं ती म्हणजे साधना. या 5 तत्वांनी संपूर्ण वारकरी संप्रदाय तयार झालेला आहे. हा खरा वारकरी संप्रदाय आहे. ज्या वारकरी संप्रदायामध्ये 5 तत्व आहेत तो वारकरी संप्रदाय. आपण नेहमी म्हणत असतो हा संपूर्ण वारकरी संप्रदाय, पण कोणत्या तत्वानी तर ह्या 5 तत्वांनी वारकरी संप्रदाय तयार झालाय. पहिला तत्व मानला गेला तो म्हणजे देव. देव अद्यापर्यंत कुणी पाहिलेला नाही, पण निर्गुण निराकार असलेला अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्मा त्याला सगुण साकारास कुणी आणलं? साधू संतांनी आणलं. पण विटेवरती उभा असलेला भगवंत त्याची मूर्तीमध्ये काय केलं? आकार केला आणि मूर्तीमध्ये आकार करून त्या अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्म्याला समोर उभा केला. आणि असं आमचा अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्मा आहे असं साधू संतांनी आम्हाला दाखवून दिलं अथवा सांगितलं. तो देव ओळखायचा असेल, त्या देवाला जाणून घ्यायचा असेल तर तुकोबारा स्वतः सांगतात वारकरी संप्रदायात 5 तत्वे. या 5व्या तत्वातला शेवटचं तत्व सांगितला तो शेवटचं तत्व म्हणजे काय? साधना. या साधनेने, भक्तीने, भावाने, प्रेमाने, श्रद्धेने हा अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्मा ओळखला जातो, जाणला जातो आणि त्याची प्रचिती आम्हाला येत असते. विठ्ठला त्या देवाची प्रचिती येण्यासाठी तुमच्या आमच्याकडे साधना असली पाहिजे. 5 तत्व सांगितलेत. मी तुम्हाला असं सांगतो, देव ओळखायचा असेल तर पहिला तत्व देव. या देवाला ओळखायचं असेल तर त्यासाठी दुसरा तत्व मानला गेला. तो दुसरा तत्व कोणता असेल तर तो म्हणजे कोण? संत सांगितले. देवाला ओळखण्यासाठी संतांची गरज आहे. मग संतांना ओळखण्यासाठी तिसरा तत्व सांगितला तो म्हणजे कोणता? ग्रंथ तत्व सांगितला. या ग्रंथांना ओळखायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी चौथा तत्व सांगितलं ते म्हणजे कोणतं? तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र जाणा, तीर्थक्षेत्र ओळखायचे असतील, तीर्थक्षेत्रावरती गेला असेल, पुण्य नामस्मरण नामचिंतन करून त्या पुण्याचा साठा तयार करायचा असेल तर त्या तत्वासाठी एक शेवटचं तत्व सांगितलं ते म्हणजे साधना. विठ्ठला 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 विठ्ठला. या 5 तत्वाने वारकरी संप्रदाय तयार होतो. पहिला सांगितला देव. देव ओळखायचा असेल, देव जर विषय मांडलात तर देवाचे विषय आपण किती मांडतो हो? देव एकूण आपण 33 कोटी देव म्हणतो. पण असं जर पाहायला गेलात तर शास्त्र देखील सांगतं कोटी हा वाक्य प्रकारामध्ये मोडला जातो, म्हणून 33 प्रकारचे देव मानले जातात. विठ्ठला 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 विठ्ठला. 33 कोटीमध्ये 33 कोटी देव मानले गेलेत. पण आपण 33 कोटी कोणते देव मानतात? काहींनी प्रकार देव तयार केलेले आहेत, काहींनी सिंदूर लावून देव तयार केलेले आहेत. चंद्रेंदरी दैवता, चंद्रेंदरी दैवता, कोणाची पूजी भूते घेत, कोणाची पूजी भूते घेत, आपुल्या पोटाची रडत, आपुल्या पोटाची रडत, आपुल्या पोटाची रडत, मागती शिते अवधान, मागती शिते अवधान, मागती शिते अवधान, मागती शिते अवधान, मागती दिले अवदान, माझ दिले अवदान, माझ दिले अवदान, दिले अवदान. या देवा
देवाला ओळखायचं असेल तर तुकोबाराय सांगतात शेवटचं तत्व ते म्हणजे साधना. साधना ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असली पाहिजे, घडली पाहिजे. त्या साधनेने तुमचं आमचं पुण्य प्राप्त होतं आणि तेच पुण्य तुमच्या आमच्याबरोबर शेवटीला येत असतं. देवाला ओळखायचं असेल, संतांना ओळखायचं असेल, तीर्थक्षेत्र ओळखायचे असतील, ग्रंथ ओळखायचा असेल, प्रथमतः ते जाणले पाहिजेत. ते जाणण्यासाठी तुमच्या आमच्याकडे साधनाही असली पाहिजे. त्या साधनेवरती भाव असला पाहिजे, पण त्याच्यात श्रद्धा, विश्वास, भक्तीही असली पाहिजे. विठाला 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 विठाला. श्रद्धा, विश्वास, भक्ती ठेवत असताना साधना करणं फार गरजेची आहे. साधू संत तुकोबाराय सांगतात जी आमची कुलदेवता मांडलेली आहे, जी आमची कुलदेवता वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेली आहे, ती कुलदेवता नेमकी कोण आहे तर देव सांगितलेत. पण त्या देवतेचं काय करत नाहीत, नाव घेत नाहीत. मग त्या देवतेचं नाव घेत नाहीत, का घेत नाहीत तर तुकोबाराय स्वतः त्या देवतेविषयी आदर व्यक्त करतात, आदर मानतात. कारण तुकोबारांचे काही असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन करायचंय त्यांचं नाम घेत नाही, त्यांचं नाव घेत नाहीत. असं तुम्हाला सांगायला गेलं तर पहा, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बल रेडा बोले. हा अभंग जर तुम्ही पाहिलात तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी कोणाचं वर्णन केलंय हो? या अभंगामध्ये तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय, ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. पण हा पूर्ण जर अभंग पाहिलात तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं नाव घेतलेलं नाही. पण त्यांच्याविषयी आदरा व्यक्ती, आदराशक्ती स्वतः तुकोबाराय करतात आणि तुकोबाराय म्हणून बोलतात की हा आदरा व्यक्ती करत असताना तुकोबाराय त्या संतांचं काय घेत नाहीत, नाव घेत नाहीयेत. पहा, दुसरा उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांच्या पाठातील परिचयाचा अभंग सांगायचा झाला तर या ठिकाणी सर्वांचा हरिपाठ पाठ आहे, सर्वांचा हरिपाठ पाठ आहे आणि पाठातील असलाच पाहिजे. त्या हरिपाठातील पहिला अभंग सांगितलेला आहे. कोणता पहिला अभंग आहे हो तुकोबारायांचा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, उभे विटे कर कटेवरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर. जर हा अभंग तुम्ही पूर्ण पाहिलात तर या अभंगामध्ये कोणाचं वर्णन केलंय? सुंदर असं असलेला अखिलकोट पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याचं ध्यान जर तुम्ही केलात म्हणजे ज्याचं ध्यान करतायत तुकोबाराय, ज्याचं वर्णन करतायत तो म्हणजे कोण आहे? अखिलकोट पंढरीश पांडुरंग परमात्मा. या अभंगात सुंदर ते ध्यान उभ्या विटेवरती, विटेवर उभा असलेला अखिलकोट पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे त्या देवाचं काय करतायत? वर्णन करतायत. पण देवाचं वर्णन करत असताना स्वतः तुकोबाराय त्यांच्याविषयी आदराशक्ती, अतिथी त्यांच्याविषयी काय करतायत? व्यक्त करतायत. विठाला 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 विठाला. आदराशक्ती त्यांच्याविषयी मानतायत म्हणजे आदर व्यक्त करतायत. मला सांगा, एखादा आमदार जर आपल्या घरी आला, आपल्या गावामध्ये आला, काय कार्यक्रम असेल, आमदार आला असेल, खासदार आला असेल, जर त्या आमदाराचं तुम्हाला काय ठेवायचं, भाषण ठेवायचे, तर आपण निश्चितच त्या आमदाराचं नाव न घेता काय बोलतो, माननीय श्री आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी भाषण होईल. पण त्या आमदाराचं नाव घेतलं जात नाही. किंवा माननीय श्री खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आता लगेचच या ठिकाणी खासदार साहेबांचं या ठिकाणी काय होणार आहे? व्याख्यान होणार आहे. म्हणजे त्यांचं नाव घेतलं जात नाही, त्यांच्याविषयी आदर व्यक्त आपण केला जातो. म्हणून तुकोबाराय या वारकरी संप्रदायाची कुलदेवता सर्वांना ओळखण्यासाठी, सांगण्यासाठी त्यांच्याविषयी काय करतायत? आदर व्यक्त करतायत. कारण की काही शास्त्रकार असं सांगतं की काहींची नावं घ्यायची असतात आणि काहींची नावं घ्यायचीही नसतात. कारण की तुम्हाला आम्हाला माहिती आहे काही कोणत्या लायकीचे आहेत हे आपल्याला माहिती असेल तर त्यांची नावं घ्यायची गरजेचं नाही. विठाला 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 विठाला. पण शास्त्र पुढे जाऊन सांगतं कोणाची नावं घ्यायची, किती जणांची नावं घ्यायची, तर 8 जणांची नावं घ्यायची नाहीत असं स्वतः शास्त्र सांगतं. आत्मनामो गुरुर्नामो नामो अति कृपणस्य श्रेयस कामो न गृहिणी यात ज्येष्ठ अपत्य कलत्रय. शास्त्रकार सांगतं, सुभाषितकार सांगतात, खऱ्या अर्थाने जर कोणाचं नाव घ्यायचं नसेल तर स्वतःच माणसाने स्वतःचं नाव कधी घ्यायचं नाही. पहिला सांगितला. दुसरं सांगितलं आत्मनामो म्हणजे स्वतःचं नाम सांगितलं. दुसरं सांगितलं गुरुर्नामो म्हणजे गुरुचं देखील नाव घ्यायचं नाही. तिसरा सांगतात आत्मनामो गुरुनामो नामो अति कृपणस्य. जो वाईट मुलगा असेल, वाईट व्यक्ती असेल, त्या वाईट व्यक्तीचं देखील नाम घ्यायचं नाही, त्या वाईट व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. त्याच्या पुढे सांगतात श्रेयस म्हणजे काय सांगितलं? चांगल्या व्यक्तीने चांगलं काम जर आपलं केलं असेल, आपलं कल्याण केलं असेल तर त्या व्यक्तीचं देखील नाम घ्यायचं नाही. पुढे जाऊन सांगतात गृहिणी म्हणजे कोण? बायको. श्रेयस म्हणजे गृहिणी सांगितलं, गृहिणी म्हणजे आपल्या बायकोचं, आपल्या पत्नीचं देखील नाव घ्यायचं
नाही. त्याच्या पुढे सांगतात श्रेयस कामो. कामो म्हणजे काय? कामी. कामी माणूस आहे, या कामी माणसाचं देखील नाव घ्यायचं नाही. अपत्य ज्येष्ठ. ज्येष्ठ म्हणजे काय? मोठा मुलगा. मोठ्या मुलाचं देखील नाव घ्यायचं नाही. आणि पुढं सांगतात अपत्य कुलत्रयो म्हणजे कुलाचं देखील नाव घ्यायचं नाही. अशा 8 प्रकारे 8 जणांची शास्त्रकार सांगतात नावं घ्यायची नाहीत. पण तुकोबाराय जो आमचा देव आहे, या देवाचं आम्ही नाव घेणार नाहीत, पण त्या देवाविषयी स्वतः तुकोबाराय आदरा व्यक्त करतात. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात त्याचं वर्णन करतात. कुळीची हे कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची हे कुलदेवी, कुळीची हे कुलदेवी. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुलदेवी, कुळीची हे कुलदेवी. केले ठाये संताने, केले ठाये संताने, केले ठावे संताने, केली ठावे संताने. बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो. परमे झाले चरण गेलो, परमे झाले चरण गेलो, परमे झाले चरण गेलो, परमे झाले चरण गेलो. कुळीचे कुळदेवी गेली ठाई संताने, गेली ठाई संतानी, गेली ठाई संताने. कुलची कुलदेवी केली ठावी संतानी, केली ठावी संतानी, केली ठावी संतानी. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की कुलीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. खऱ्या अर्थाने आमच्या वारकरी संप्रदायाची कुळदेवता आहे. ही जर आम्हाला कुणी दाखवून दिली असेल तर खऱ्या अर्थाने ही कुळदेवी कुणी दाखवली तर केली ठावी संतांनी. संतांनी आम्हाला ही कुळदैवत काय केलेली आहे? दाखवून दिलेली आहे. पहा, हा पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी काय पाहिलं असेल? पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात की या चरणामध्ये प्रतिक्रिया सांगितलेली आहे. दुसऱ्या चरणामध्ये परिहार सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये परिश्रम सांगतायत. आणि चौथ्या चरणामध्ये जर विचार करायला गेलात तर तुकोबाराय बोलतात की काय प्राप्त केलंय हे मानता येईल. विठाला 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 विठाला. पहा, कुलदैवत म्हटले की या कुलदेवतेमध्ये पुन्हा काय पडले? 5 प्रकार पडले. हे 5 प्रकार कोणते सांगितले असतील? त्या 5 प्रकारामधला पहिला प्रकार सांगितला कुलाचार. कुलदैवत म्हटले की या देवतेचे काय येत असतात? प्रकार पडत असतात. नेमकं तर देवतेचं काय करायचंय तर त्याच्यातला पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे कुलाचार. दुसरा प्रकार सांगतात त्या देवतेविषयी आपल्याला काय असला पाहिजे? अभिमान असला पाहिजे. तिसरा सांगतात देवतेचे चिन्ह कोणते आहेत? तो देवतेचे चिन्ह मांडत असताना नेमकी कोणती चिन्ह ह्या देवतेचे सांगितलेली आहेत? असे देवतेचे 5 प्रकार पडले. त्या 5 प्रकारातला पहिला प्रकार सांगितला कुलाचार. नेमका कुलाचार म्हणजे काय? कुलाचार कशाला म्हटलेले आहेत तर स्वतः तुकोबाराय सांगतात की कुलाचार म्हणजे तुकोबारायांनी सांगितले की जो पंढरपूरची वारी करतो, काय सांगतात
की कुलाचार म्हणजे देवतेची चिन्ह सांगत आहेत, कुलाचार सांगितला. या कुलाचारामध्ये जो पंढरपूरची वारी करतो, जो कार्तिकीची वारी करतो, तो वारकरी, तो भक्त, तो संत या कुलाचारामध्ये मोडला जातो. आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधू संत येती, चंद्रभागे माझे स्नान जे करती, दर्शन हेला मात्र तर या होय मुक्ती, केशवासी नामदेव महादेवासी नामदेव. किंवा आषाढी कार्तिकी आला कार्तिकीचा हट. हा म्हणजे काय हे सांगितलं, आषाढीची वारी आणि कार्तिकीची वारी म्हणजे पंढरपूरची वारी आणि आळंदीतील ज्ञानोबारांची वारी जो वारकरी करतो खऱ्या अर्थाने हा कुलाचारामध्ये मोडला जातो. दुसरा मुद्दा ते सांगतात की या कुलदेवतेचे चिन्ह कसले असले पाहिजेत. या कुलदेवतेचे चिन्ह कोणते आहेत तर तुळशी माळ गळा, गोपीचंदन तिला, हृदय कळवळा वैष्णवांचा. हे प्रत्येक कुलाचारामध्ये जे मोडलेले आहेत, तो वैष्णव, तो साधक, तो भक्त 12 ठिकाणी गंध लावणारच. हा अष्ट म्हणजे किती 108 गळ्यात 108 मण्याची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. तो खऱ्या अर्थाने कोण सांगितलेला आहे, भगवंताचा वैष्णव सांगितलेला आहे, भगवंताचा भक्त सांगितलेला आहे. ही 108 गळ्यात तुळशीची माळ धारण करून 12 ठिकाणी जो गंध लावतो तो वैष्णव. तुकोबाराय सांगतात की हा कुलदेवतेचे काय सांगितले, ह्या वैष्णवांचे चिन्ह सांगितले आहेत. तिसरा मुद्दा सांगितला, या देवतेचं व्रत नेमकं कोणतं आहे. या देवतेचं व्रत ओळखायचं असेल, हे देवतेचं व्रत सांगत असताना व्रत करा एकादशी सोमवार. एकादशी आणि सोमवार हे दोन काय सांगितले या ठिकाणी व्रत सांगितले आहेत. खऱ्या अर्थाने संपूर्ण जगतामध्ये जे वारकरी आहेत, जे माळकरी आहेत, जे टाळकरी आहेत, जे वैष्णव आहेत अथवा जे विणकरी आहेत, हे सर्वजण प्रत्येकजण काय करतात, एकादशीचं व्रत धारण करत असतात. आता खरं सांगा, काही जण वर्षातून एकदा एकादशी धरतात. मग ज्ञानोबारांच्या असेल किंवा पंढरपूरच्या असेल, तर खरं सांगू का, तुम्ही किती अशा एकादशी पकडा, त्याचं तुम्हाला काही श्रम, काही फळ प्राप्त होणार नाही. एकादशीचं फळ सांगितलंय, शास्त्रकार स्वतः सांगतात, एकादशी धरायची असेल तर प्रथमतः दशमी धरली पाहिजे. एकादशी धरायची असेल प्रथमतः दशमी धरली पाहिजे. दशमी म्हणजे 10वा दिवस, त्याच्यानंतर दुसरा 11व्या दिवशी एकादशी येते आणि 13व्या 12व्या दिवशी आपण द्वादशी म्हणजे काय करतो, पारणं सोडतो. एकादशीचे व्रत सांगतात, दशमी, एकादशी आणि द्वादशी हे 3 व्रत काय केले पाहिजेत, पाळले पाहिजेत. जर हे 3 व्रत पाळलेत तर निश्चित तुमची एकादशी काय होते, सफल होत असते. त्याचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होतो. कळलं. एकादशी धरायची असेल तर दशमी धरायची. मग तुम्ही बोलाल दशमी म्हणजे काय, जसं आपण सोमवार धरतो, दिवसभर काय करतो, फलाहार करतो, पण त्या दिवशी काही खायचं, अन्न वर्ज्य करायचं नाही. पण संध्याकाळी तो एक संकल्पक सोडून काय करायचा, भोजन करायचा, म्हणजे ती दशमीचा उपवास सोडायचा. रात्रीच्या 12 वाजल्यापासून पुन्हा दिवसाच्या 12 वाजेपर्यंत एकादशी चालू होते. ते एकादशीचा दिवस पूर्ण दिवसभर निरंकार राहायचं, देवाच्या नामचिंतनामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये. ही नामचिंतन भक्ती करत असताना फलाहार करायचं. हा एकादशीचा दिवस झाला. एकादशीच्या दिवशी उपवास सोडायचं नाही. त्याचा तिसरा दिवस सांगितला, दुसरा दिवस सांगितला, तो म्हणजे द्वादशीचा दिवस. या द्वादशीच्या दिवशी सकाळी साधू संतांना, महात्म्यांना, वारकऱ्यांना, ब्राह्मणांना, कोणाला तरी 5 वारकरी आपल्या घरी बोलवायचे आणि या 5 वारकऱ्यांना आपल्या घरी बोलवून पहाटे 7:00च्या सुमारामध्ये एकादशीचं पारणं सोडायचं. असे कित्येक जण आता इथे उभे असले एकादशी धरतात हो. हां, कित्येक जण एकादशी धरतात किंवा हे 3 व्रत पाळतात हो. कुणीच पळत नाही. फक्त आता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच, एकादशी. एकादशी धरा पण दुप्पट, एकादशी आणि दुप्पट खाशी, कितीही खा पण एकादशी धरा. नुसतं दुप्पट खाल्ल्याने आणि एक दिवस एकादशी धरल्याने त्याचं फळ व्रत प्राप्त होत नाहीत. पण आमचे साधू संत सांगतात या व्रताचं फळ सांगितलंय, व्रत करा एकादशी आणि पुढे सांगितलं सोमवार. सोमवार नक्की धरा. का, वारकरी संप्रदायाचा नियम आहे. वारकरी संप्रदायात सांगितलंय एकादशी आणि सोमवार धरल तेच खरं व्रत सांगितलेले आहेत. मग सोमवार कुणी धरले, कोण सोमवार धरते हो, सर्व सोमवार धरतात असेही नाहीत. जे साधक आहेत, जे क्वचित माळकरी आहेत, जे वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, जे पंढरपूरच्या ज्ञानोबारायांची महिन्यातनं वारी करतात. महिन्यातनं म्हणजे 15 दिवसातनं एक वारी असते ज्ञानोबारांची. पंढरपूरवरनं निघालं की आळंदीमध्ये यायचं आणि आळंदीतनं निघालं का पुन्हा कुठे जायचं, पंढरपूरला जायचं. अशा 2 एकादशी येतात. या एकादशीची वारी काय करत असतात ते सतत करतात. विढाळा विढाळा विठ्ठला विठ्ठला. वारकरी असतील तेच वारकरी आणि जे निष्ठुर वारकरी असतील तेच वारकरी काय करतात, सोमवार देखील धरतात. कारण की वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे एकादशी धरत असताना सोमवार धरा. जर सोमवार धरलात नाहीत तर कोण त्याचे गती कोण होईल,
मग तुम्हाला कोणता पुढचा जन्म प्राप्त होईल, कोणता होईल ते मी सांगू शकणार नाही. का सांगू शकणार नाही? एक उदाहरण सांगतो, पटकन पुढे जाऊन जातो. पहा, एक कोण होती, एक मावशी नावाची एक मावशी होती, एक स्त्री होती. तिला सर्वजण मावशी हाक मारायचे. आणि मावशी म्हणत असत तिचा व्यवसाय कुठला होता? दुधाचा होता. दुधाचा व्यवसाय असले रोज सकाळी उठायचे आणि तिच्याकडे 2 म्हशी होत्या. त्या 2 म्हशीचं दूध काढायचं आणि दूध काढून काय करायचं, ती बाजारामध्ये जाऊन विकायची. आणि त्याच्यावरती येणारे जे काही पैसे आहे त्या पैशामध्ये ती स्वतःचा उदरनिर्वाह काय करायची, भागवायचं. रोजचा नित्यक्रम चालू झाला आणि 15 दिवसातनं एकादशी आली. आणि पूर्वीचा काळ होता, आत्ताचा काळ सांगत नाही. आता लोक कधीही उठतात, सूर्य उगवल्यावर देखील उठतात. पण त्या सूर्य उगवल्यानंतर जे वारकरी, जे व्यक्ती आंघोळ करतो त्यांना राक्षसाची काय सांगितलेले आहे, स्नान सांगितलेले आहे. तो राक्षस कुळी जन्मामध्ये जात असतो. पहिले प्रहर सबकुच जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर आणि चौथे प्रहर योगी. 4 प्रहर सांगितले. 4 प्रहरातला शेवटचा प्रहर सांगितला ब्रह्ममुहूर्त, तो म्हणजे 3 ते 6. या ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्याचे स्नान संध्या होतात तो खरा काय सांगितलाय, वैष्णव वारकरी. विठाला 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 विठाला. त्या मावशीने काय केलं, एकादशी आणि पूर्वीचा काळ असल्या कारणाने वासुदेव आला हो वासुदेव आला, तेव्हा वासुदेव यायचे. तेव्हा कॅलेंडर नव्हते, काही नव्हते. वासुदेव येऊन सांगायचा आज सोमवार आहे, रविवार आहे, मंगळवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, मग एकादशी आहे. काय जे ज्या महिन्यामध्ये जो महिना असेल त्या महिन्यामध्ये जे कोणते सण सूद असतील, कोणत्या वारी आहेत, कोणत्या तारखेला आहेत, ते वासुदेव पहाटे 4 वाजता येऊन मोठ्याने ओरडायचे, वासुदेव आले हो वासुदेव आले, आणि ते ओरडून सांगून जायचे. पहा, त्याच टायमाला एक वासुदेव त्या मावशीच्या गावामध्ये आला. मावशीच्या गावामध्ये आला, पहाटेची वेळ होती आणि मावशी नेमकी काय करते, म्हैस पाजत होती. मावशी म्हैस पाजत असताना वासुदेव आला आणि गावामध्ये मोठ्याने ओरडू लागला की आज सोमवार आहे, आज एकादशी आहे. काय सांगितलं, आज सोमवार आहे, आज एकादशी आहे. एकादशी आहे म्हटल्यावरती काय सांगितलं, एकादशी आहे म्हटल्यावरती मावशीने सांगितलं, ओ मावशी आज एकादशी आहे, तुम्हाला काय करावं लागेल, उपवास धरावा लागेल. मावशी म्हटलं ठीक आहे. आता समोर कुणीही सांगितलं तरी आपण काय करतो, उपवास धरतो म्हणून सांगतो. मग धरायचं की नाही ते कोणाच्या हातात, आपल्या हातात. सांगितलं ठीक आहे धरेन उपवास, पण मावशीने काय केला, एकादशी उपवास धरला नाही. पण त्या म्हशीने ऐकलं होतं, म्हशीने दिवसभर चारा पेंडा काही खाल्ला नाही. त्या म्हशीने काय केलं, एकादशी पकडली. कुणी, म्हशीने. पहा, म्हशीने एकादशी पकडली. जशी म्हशीने एकादशी पकडली, दिवस निघून गेला. म्हशीचे दुसऱ्या दिवशी पेंड काय चारा असेल खाऊन पारणं सोडलं. म्हशीने काय केलं, आपलं पारणं सोडलं, उपवास सोडला. आणि त्या मावशीने काय केलं, एकादशीच्या दिवशी काय खाल्लं, अन्न खाल्लं. जो एकादशीच्या दिवशी भात खातो तो स्वान विष्ठा समान. आता कुत्र्याचं काय आहे ते तुम्हाला सांगायला नको, कुत्र्याचं खाल्ल्याप्रमाणे सांगितलेलं आहे. विठाला 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 विठाला. वारकरी संप्रदाय सांगतात की एकादशी धरा. जर एकादशी तुम्ही धरलीत तर निश्चित तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल. पण जर तुम्ही एकादशी धरणार नाही तर कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे तुम्हाला काय आहे, त्याचं भोग, त्याचं कर्म, म्हणजे तुम्हाला त्याचं पाप लागल्याशिवाय राहणार आहे. म्हणून तुकोबारा आणि अनोबारा सांगतात की वारकरी संप्रदाय सांगितलं एकादशी व्रत करा, एकादशी सोमवार. त्या मावशीने एकादशी पकडली नाही. पहा, मावशी मरण पावली. मावशी मेली आणि मावशी म्हैस झाली. मावशी मेली आणि मावशी म्हैस झाली. काही दिवसांनी त्या म्हशी मेल्या. पण ज्या म्हशी मेल्या त्या म्हशीने एकादशी धरली तर त्या म्हशी कोण झाल्या, हो, मावशी झाल्या. विठाला 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 विठाला. मला फक्त एवढंच सांगायचंय, वारकरी संप्रदायाची व्रत सांगितलेत. या व्रतातला काय सांगितलं, व्रत करा, एकादशी सोमवार हा 3रा सांगितला. 4था सांगितलाय या वारकरी संप्रदायाचा कुलधर्म सांगितलाय. मग वारकरी संप्रदायाचा कुलधर्म कोणता असेल तर हाची माझा नेम धर्म, मुखी नाम विठोबाचे, सतत मुखामध्ये या पांडुरंगाचं नाम घ्यायचा, हा काय सांगितलाय, नेम धर्म वारकरी संप्रदायाचा सांगितलाय. आणि 5वा प्रकार सांगतात, 5वा तत्व सांगतायत. तर या वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला काय असला पाहिजे, त्याच्याविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे. तुकोबाराय बोलतात, ज्या ज्या भक्ताला, ज्या ज्या महात्म्याला, ज्या ज्या सज्जनाला, ज्या ज्या वारकऱ्याला आमच्या या वारीविषयी, या वारकऱ्याविषयी, या देवाविषयी आदरभाव असेल तर निश्चितच आम्ही त्याच्याविषयी काय करू,
तुकोबाराय बोलतो त्यांचं आम्ही दासीसूत झाल्याशिवाय राहणार नाही. का तर जो माझ्या पांडुरंगाचं भजन करतोय, नामस्मरण करतोय, त्याच्या घरी आम्ही दासीसूत पत्करू. म्हणून तुकोबाराय बोलतात व्रत करा, एकादशी, सोमवार. वारकरी संप्रदाय म्हटला की कुलदेवता मांडली, पण नेमकी कोणती कुलदेवता आहे? या कुलदेवतेचे प्रकार 5 मानले, 5 तत्व मांडत असताना पुन्हा सांगितले कुलदेवता. मग ही कुलदेवता कुणी दाखवली? साधू संतांनी या कुलदेवतेचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे जाते, कोणती कुलदेवता आहे? ते सनकादिक सांगतात. तुका म्हणे सनकादिक, तुका म्हणे जाते सनकादिक, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. म्हणजे तुमचं आमचं कुलदैवत वारकरी संप्रदायातल्या खऱ्या अर्थाने कोण असेल तर तो विठेवरती 28 युगे उभा असलेला अखिल कोट पांडुरंग परमात्मा, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, ताकद आहे, तो देव माझा पांडुरंग वारकरी संप्रदायाची कोण आहे? कुलदैवत आहे. अशा या वारकरी संप्रदायाची कुलदैवत जो ब्रह्मदेव आहे तो देखील याचं ध्यान करतोय. जो देवाचाही देव सांगितलं महादेव, तो हा देवादिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. म्हणजे हा ब्रह्मदेव असेल, विष्णू असेल, महादेव असतील, देवांचे देव, हे सर्वही त्या आमच्या देवाचं काय करतात? भजन करतात, नामचिंतन करतात. असा असलेला आमचा पांडुरंग परमात्मा हा आमच्या वारकरी संप्रदायाची कुलदेवता कुणी मांडली असेल तर तुकोबाराय स्वतः म्हणतात तुका म्हणे संती दावियेला तारू आणि कृपेचा सागरू पांडुरंग. आमच्या वारकरीचा कुलदैवत जर कोण असेल तर तुकोबाराय स्वतः सांगतात हा अखिल कोट पांडुरंग परमात्मा आहे. तर कोणी दाखवला? तर केली ठावी संतांनी आम्हाला दाखवला. बरं झालो आम्ही या संतांना काय गेलो? शरण गेलो. म्हणजे आमच्यावरती आलेली सर्व संकटे नाहीशी झाली, दूर झाली. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. उगवेलो संकटी, गविलो संकटी, ओ बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. बरवे झाले शरण गेलो, उगाविले संकटी, उगाविले संकटी, उगाविले संकटे. तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की आम्हाला वारकरी संप्रदायाची कुलदेवता साधू संतांनी दाखवून दिली, पण दाखवल्यानंतर आम्हाला आमच्या आत्म्याला बरं वाटलं, बरा झालो. आम्ही या संतांना शरण गेलो. संतांना शरण गेल्यामुळे तुकोबाराय स्वतः बोलतात आमच्यावरती येणारे प्रसंग, आमच्यावरती येणारे संकट ही सर्व काय झालेली आहेत? आता दूर झाले. आता आम्ही निश्चिंत राहिलो. आता आम्हाला कशाची पर्वा राहिलेली नाही.
का परवा राहिली नाही तर तुकोबराय स्वतः सांगतात आमच्या मागे पुढे उभा राहण्यासाठी जो अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्मा आहे याची आम्हाला प्रचिती भगवंताने काय केली जाणून दिलेली आहे. म्हणून तुकोबराय बोलतात हा देव आमच्या मागे पुढेही उभा राहील. त्याचबरोबर तुकोबराय स्वतः म्हणतात आम्ही संतांना शरण गेल्यामुळे आता आमच्या मागे पुढे साधू संत काय आहेत उभे आहेत. त्यामुळे तुकोबराय बोलतात की प्रत्येक जीवाला कशाची भीती आहे तर प्रत्येक जीवाला तुकोबराय सांगतात या काळाची भीती आहे. आणि या काळापासून आम्हाला वाचवणारा जर कोण असेल तर तुका म्हणे काल आता करू न शके बळ. स्वतः तुकोबराय बोलतात या काळापासून आम्हाला वाचवणारा जर कोण असतील तर साधू संत आहेत देव आहेत का आहेत तर मागे पुढे उभा राही सांभाळतो. हा भगवंत मागे पुढे उभा राहतो किंवा निर्वाण गोविंद असे मागे पुढे उभा राहिल्यामुळे हा काळही आम्हाला काही करू शकत नाही. आणि तुकोबराय बोलतात संतांना शरण गेल्यामुळे संतांचा हात पाठीवरती आमच्या असल्या कारणाने आमच्या मस्तकावरती असल्या कारणाने काळही आम्हाला काही करू शकत नाही. एक वेळ वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्याने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्याने हाताने टाळी वाजवून या अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्म्याचं भजन करो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखु कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. स्वतः तुकोबराय बोलतात की आमच्यावरती येणारे सर्व संकट नाहीसे होतात दूर होतात. जर ही कोणामुळे होत असतील तर तुकोबराय सांगतात या संतांना आम्ही शरण गेल्यामुळे. म्हणून तुकोबराय बोलतात बरा झाला जो निर्गुण निराकार असलेला अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्मा त्याला काय केलं हरिदासाने निग्रहाने निष्ठाने भक्तीने भावाने श्रद्धेने प्रेमाने त्याला काय केलेलं सगुण साकारात आणलेलं आहे. म्हणून तुकोबराय बोलतात सगुण साकारात त्याला आणल्यानंतर तुकोबराय बोलतात आणि अशा संतांना आम्ही काय गेलो शरण गेलो आणि त्या संतांमध्ये आम्ही एकदासा काय झालो समागम झालो. संतांमध्ये आम्ही समागम झाल्यामुळे आम्हाला त्यातला काय भेटू लागला आनंद भेटू लागला. गायनाचे ओढे आपुलिया छंदे काय सांगतात आम्हाला त्याच्यातला आनंद भेटला आम्हाला त्याचा छंद लागला आणि छंद नामाचा लागल्या कारणाने भगवंताच्या या नामचिंतनामध्ये आम्ही आनंदाने काय करू लागलो उड्या मारू लागलो आनंदाने नाचू लागलो. नामदेव कीर्तन करी जसा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचू लागतोय तसा तुकोबराय सांगतात संतांच्या समागमामध्ये आम्ही गेल्यावरती आम्हाला अखिलकोट पंडित पांडुरंग परमात्म्याची प्रचिती येते आणि तो भगवंत कळल्यानंतर त्या भगवंताला आम्ही त्या संतांना आम्ही शरण गेल्यानंतर तुकोबराय सांगतात संकट आमची नाहीसी होतात. आणि त्यांच्यामध्ये संतांमध्ये एकदा का आम्ही समागम झालो की संगती पंगती स्वतः तुकोबराय बोलतात या संतांची आम्हाला संगतही भेटते पंगतही आम्हाला भेटली ससा कोणाला भेटत नाही. म्हणून तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो आम्ही आनंदाने प्रेमाने काय करू लागलो नाचू लागलो. यथामती यथा अवकाश या अभंगावरती विस्तृत चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असेल असं मी सांगू शकत नाही. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे सर्वांच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल तर निश्चित ग्रहण करा चुकीचे असेल माझी मला परत द्या चुकीची दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही. जितनी मेहरबानी की आपने जितनी मेहरबानी की आपने उतनी तो मेरे अवकात नहीं ये तो कृपा है संत ज्ञानेश्वर की सद्गुरु जोग महाराज की वरना मुझ में ऐसे कोई बात नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली कुलेचे हे कुलदेवी केले ठावे संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविले संकटी असो यथामती यथा अवकाश या अभंगावरती विस्तृत चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही मला भगवंतांनी ज्ञान दिले भगवंतांनी जे काही मला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीप्रमाणे वारकरी शिक्षण सद्गुरू जोग महाराज या शिक्षण संस्थेतील गुरुवांनी दिलेलं ज्ञान ते ज्ञान या अभंगावरती चिंतन मांडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर असं तर निश्चित ग्रहण करा. साधू संतांनी सांगितलेलं दिलेलं ज्ञान तेच तुमच्यापर्यंत ठेवण्याचा मी या ठिकाणी काय केलेलं आहे प्रयत्न केला आहे. आमचे हरिभक्तपरायण नरेश महाराज सुतार या ठिकाणी उत्कृष्टतेने मृदंग वाजवला त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण प्रशांत महाराज दलवी हरिभक्तपरायण रोशन महाराज दन यांना देखील धन्यवाद देतो. आणि माझ्या कीर्तनाची रूपी सेवा या ठिकाणी संपलेली आहे असं मी जाहीर करतो.
कुळीची तू का म्हणे समागमे समागमे 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 हो नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो बरबे झाले चरण गेलो चरण गेलो बरबे झालो चरण गेलो चरण गेलो नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो शरण गेलो बरवे झाले शरण गेलो शरण गेलो आऊ गाविलो संकट आ
स्वतः तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात की आम्ही संतांना शरण गेल्यामुळे आमच्या जीवनावरती येणारे संकट नाहीशी झालेले आहेत. तुमच्याही जीवनावरती येणारे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात आणि आपल्यालाही आपल्या जीवनातील प्रसंग टाळायचे असतील, घालवायचे असतील तर निश्चित एक भावाने, एक चित्ताने, एक प्रेमाने आपण या अखिलकोट पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा मनापासून अंतःकरणातून काय केले पाहिजे, नामचिंतन, भक्ती, साधना हे निश्चित केलं पाहिजे. आणि असं जर केलं तर निश्चित आपल्यावरती येणारे सर्व संकट काय होतात, नाहीसे होतात. या ठिकाणी मला श्री क्षेत्र 21 गणपतीच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने मिळालेली कीर्तनरूपी सेवा, तसेच आमचे या ठिकाणी असलेले उत्कृष्ट गायनाचार्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वय झालं पण सुंदर गातात, पण आमचे बाबा माईकवरती उभे राहिले नाहीत. आमचे कनगरे बाबा यांना देखील धन्यवाद देतो. त्या ठिकाणी आमच्या संप्रदाय प्रेम असलेले केदारी बाबा त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी नारायण मामा आहेत. असे आमचे सर्वच बरेच आमचे चोपदार या ठिकाणी बंधू सुद्धा सर्वच नाम उल्लेख करत नाही बसत. आमच्या ठिकाणी उत्कृष्ट भजन करणारे, भजन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट त्यांचा नंबर देखील येत असलेले आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जांभूळकर ते देखील आहेत. त्यांना देखील धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असलेले श्री दिनेश दादा वाडीकर यांना देखील धन्यवाद देतो आणि माझी सेवा या ठिकाणी संपवतो. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय